तर इथं नाही. कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक. तयाचा हरिक हरिक वाटे देवा, वाटे देवा, देवा देवा, वाटे देवा, वाटे देवा, हाय हाय टाळ टाळ, वाटे देवा देव, तयाचा हरिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक. सगळी गुणवंत मंडळी बरं का, खूप छान छान मंडळी. मला तर असं वाटतंय की पंढरी इथंच अवतीर्ण झाली आहे. आमच्या महाराजांचं केवढं वैभव आहे बघा. प्रतिपंढरी निर्माण केली आहे संभाजीनगर शहरामध्ये. किती गंमत आहे, काय भक्तिरस आहे बघा, काय समाज जमलेला आहे. केवढे टाळकरी मस्त भक्तिरसामध्ये न्हावून निघतायत आमचे महाराज मंडळी, काय न्हावून निघतायत. पुत्रामध्ये सुख आहे. भागवतकारांनी वर्णन केलंय, पुनाम नरकात त्रायते इति पुत्र. हा पुत्र कुणाला म्हणायचं? नरकाचे 28 प्रकार भागवतात आहेत बरं का. 28 प्रकार नरकाचे. कोणते कोणते ते सांगायला आत्ता वेळ नाही, ते सांगत बसलं तर 1.5 तास त्याच्यातच जाईल. 28 प्रकारामध्ये पू नावाचा एक नरक. पुनाम नरकात त्रायते इति पुत्र. हा त्या पू नावाच्या नरकातून जो तारतो त्याला पुत्र असं म्हणतात. या पुत्रामध्ये ते सामर्थ्य आहे. पण कधी ती जर सात्विक असतील तर, नाही तर नाही. बरं, प्रल्हादासारखी, ध्रुवासारखी, आमचे ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, सगळे संत घ्या. संतांमध्ये कुठेही मतभेद नाही. या संतांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी हरिभक्त परायण मुलं असतील तर. पण आजची पिढी बघितल्यानंतर असं तुम्हाला वाटतं का हो की ही मुलं तशी असतील? कोल्हापूरला कीर्तनाला गेलो बरं का एकदा, गंमत सांगतो. कोल्हापूरला बरं, मला आमच्या गावाहून जायला 12 तास लागतात. जरी स्वतःच्या गाडीनं गेलो, समजा भाड्याच्या गाडीनं, तरी 10 तासाचा प्रवास आहे. रात्री 9ला कीर्तन होतं, मी 6ला पोहोचलो. 8 बरं सकाळी 6लाच बसलो गाडीत. पोहोचल्यानंतर 6ला मला त्या मंडळीनं कळवलं होतं जिथं सप्ताह होता की अमक्या अमक्या घरी तुमची व्यवस्था केली उतरायची, तुम्ही तिथं उतरा. गाडीनं त्यांच्या घरी गेलो, बंगल्यावर गेलो. ते घर वाचलं, पाटी वाचली, दारावरची बेल वाजवली. ती बेलसुद्धा बघा, आज काय रामकृष्ण हरी नाही, ओम नमः शिवाय नाही, टिंग टॉंग नाही, काही नाही बरं का. ती बेल वाजवल्याबरोबर कसा आवाज आला, पाल चुकचुकती की नाही, चुक 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 चुक. म्हणलं ही कशी बेल अशी कशामुळे अवदसा आठवली काही कळलं नाही मला. बेलेचा आवाज पालीसारखा. बरं ती असं नका, मला काय करायचं, दार उघडलं गेलं. बाईने एका दार उघडलं, नखशिकांत दागिन्यानं मडलेली बाई, नखापासून डोक्यापर्यंत मला बघितलं. कोण आहेत तुम्ही? म्हटलं मी बीडचा कीर्तनकार महाराज आहे. लोकांना सांगावं लागतं बरं का, मी गेल्यावर कीर्तनकार आहे. लोक मला कीर्तनकार समजतच नाहीत. आता फेटा बांधला म्हणून तुम्हाला वाटत असेल, पण तुम्ही फेटा काढून बघा माझा, मला कीर्तनकार समजतच नाही. त्याचं कारण असं की 4 फूट उंची, सायकल चालवताना पॅन्डलला पाय ठेवले तर हँडलला हात पुरत नाहीत, हँडलवर हात धरले तर पॅन्डल. गंमत आहे. बाकी लोकांना महाराज लोक कशी पाहायची सवय, 6.5 फूट, गोरा पान, टमाटासारखा लाल बुंद, 36 महिन्याची ढेरी, 9 महिन्याची नाही 36, पुढं आलेली ढेरी, ती परमार्थातले पुढारी. पुढं आलेली त्याचं नाव पुढारी. म्हणजे हे पुढारी नाही बरं का बोलत मी, आमच्या परमार्थात असे पाहायची समय महाराज. त्यांना इतकुसा दिसतो. पर्वत त्या आंबडापूरला महाराज, म्हणजे विदर्भात, एक पुजारी मला त्यावेळेस, असे वाहनं नव्हते जास्त, एक पुढारी मला स्टँडवर न्यायला आला. माझी कीर्तन होती आणि न्यायला आल्यावर तो माझी बॅग घेऊन चालायला लागला. तो पुढं, मी मागं, तो पुढं. खेडेगाव होतं ते.
शेतातले मजूर लोक संध्याकाळी 6 वाजता माता भगिनी सरपणाचा भारा घेऊन घराकडे निघाले होते. ते त्या पुजाऱ्याला म्हणाले, बरं का, मला नाही, आज के देवळात कीर्तन आहे का? हो म्हणले आहे. आजचे महाराज आलेत का? तो म्हणला आले. त्या म्हणल्या, त्या तो पुजारी म्हणला, हे काय मागं चालतेत? त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि त्या माझ्या देखत बोलायला लागले, हा काय मेला कीर्तन करणारे. तेव्हापासून कुठल्याही गावात आंधळे महाराज मी दिवसा कधी जातोच नाही. रात्रीत जातून गेलं की स्टेजवर उभा राहतो. पुढं काही बोलायला वावच देत नाही लोकांना. मी दिवसा कधीच जात नाही कोणत्या गावात. कोल्हापूरला गेलो, त्या बाईनं दार उघडलं. म्हणलं तुमच्या घरचा पत्ता दिला, या म्हणली. या काय हरकत नाही. घरात गेलो, लोडाला टेकून बसलो. खूप गरमाई लागलं म्हणून सदरा काढून ठेवला खुंटीला. सगळे मोबाईल बंद करा, थोडा वेळ माझा त्रास घ्या, आमचा बंद करा. थोडा वेळ. सदरा काढून ठेवला. चहाचा कप आला, तांब्याचा पाण्याचा तांब्या आला. पाणी पिलं, चहा घेतला आणि बसलो असा लोळा टेकून. स्वयंपाक व्हायचाच होता अजून. तोपर्यंत त्या बाईला 2 पोरं होते बरं का. त्या घरात 2 काट्टे होते. समोर काहीतरी बांधकाम चाललेलं होतं. वाळूचा ढीग पडलेला होता. त्यातलं एक पोट्ट काय करायचं, दोन्ही मुठीत वाळू हाणायचं त्या ढिग्यावरची बरं का. दोन्ही मुठीत दरदर 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 पळत यायचं आणि माझ्या सदऱ्याच्या खिशात टाकायचं. मी पाहायचं, हॅ करीत माझ्याकडे हसायचं, निघून जायचं. दोन्ही खिसे भरले ना त्यांनी हे, आणि परत 6 खिशात पुढच्या हे भरल्यावर ह्या. तितक्यात ती बाई आली बाहेर. म्हणलं, मावशी हा मुलगा कोणाचा आहे? आमचाच आहे. म्हणली, का बरं? अहो म्हणलं, मला हाच सदरा कीर्तनाला घालायचा आहे. तो खिशात वाळू टाकतोय माझ्या, तुम्ही बघतात, तो एक टाकतोय, तुम्ही काही बोलत नाही त्याला टाकू नको, महाराज येते. ती म्हणली, महाराज तो खूप लाडका आहे आमचा, त्याला आम्ही शब्दाने बोलत नाहीत कुणी. अहो काय सांगा तुम्हाला, पांडुरंगाला नवस केला, नवसाचा झाले. आता तिचा लाडका का माझा? आमच्या जावेचा आहे म्हणली. असाच त्रास देतो सगळ्याला. म्हणलं, तुमचा कुठे? दोन्ही दिसतेत, 2 पोरं आहेत, दुसरं कुठे? एक जण वाळू टाकतोय. ती म्हणली, दुसरं माझा काय? माझा पोरगा? माझा पोरगा कधी वाळू टाकणार नाही बरं का महाराज. माझा असला राजकीय पोरगाच नाही. म्हणलं, कुठे आहे तो? ते काय तुमच्या बुटात लघवी करतोय, तो आमचा आहे. आपण काय संस्कार करतोय मुलावर? अशी हरिभक्त परायण मंडळी या जगामध्ये, अशी मुलं निघतील का हो? लोक रडतात हो कायम. वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदायाचं मिलन आहे बरं का आज. आणि माझ्याबद्दल मी तुमच्या सगळ्या गैरसमज काढून टाकतो. दोन्ही नाही, मी 5-6 प्रकारची कीर्तनं करतो. सांप्रदायिक करतो, रामदासी करतो, नारदीय करतो, वारकरी करतो. ज्या महाराजांनी एवढा मोठा भव्य दिव्य आयोजन केले नाही, ते आमचे परमश्रद्धेय प्रातस्मरणी प्रसाद महाराज अमळनेरकर. 25 वर्षापासून महाराजांकडे मी कीर्तनाला जातो वाडीला, अमळनेर. 25 वर्ष सगळ्या प्रकारचे. पंढरपूरला आत्ता तर विदा कराडांनी एक मोठा सप्ताह ठेवला होता, त्याच्यात आत्ता माझं आयोजन होतं. ते मी कुठल्याही संतात मतभेद मानत नाही, माझा विषय वेगळा आहे. ज्या समर्थांनी दासबोध लिहिला आणि ते समर्थ लिहितात, सर्व लोक झाले दुःखी, पाहता कुणी नाही सुखी, कठीण काळी ओळखी धरीना तो कुणी. पुत्रापासून सुख मिळेल, पण आपली मुलं हरिगुण संपन्न असावीत, परमेश्वर भक्त असावीत, असं कुणाला वाटतं? प्रत्येकाचा इच्छा एकच आहे, डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, बाकी काही नाही. डॉक्टर, वकील, अरे प्रत्येकाची मुलं जर डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक झाले तर मग कीर्तनकार व्हायचं तरी कुणी? का बरं नाही वाटत कीर्तनकार व्हावा मुलगा? का वाटत नाही आमचा मुलगा वैदिक व्हावा? का वाटत नाही आमचा वेदाचा अध्ययन करणारा असावा? का नाही वाटत असं? का तेवढ्याच गोष्टीत पैसा आहे का? बाकीचा पैसा नाही का कुठे? पण लोक विकृतीच्या मार्गाने इतके चाललेत महाराज की हे मला वाटतं आता थोपवणं पण अशक्य आहे. हे असंच चालणार. आता मी 3 गोष्टी मांडल्या बरं का तुमच्या पुढं. एक, धनामध्ये सुख आहे का? बायकोमध्ये सुख आहे का? पुत्रात सुख आहे का? आपण बघितलं असेल, 3 गोष्टीत महाराज सुख नाहीच. त्या भागवतामध्ये एक कथा आली आहे. भागवत महात्म्यामध्ये गोकर्ण नावाची कथा आहे. या गोकर्णाला तिथं तो अजामिळ, तिथं तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण, पुत्र नव्हता त्याला, त्यांनी तपश्चर्या केली, तपश्चर्येतून पुत्र प्राप्ती करून घेतली, त्यालाही फळच मिळालं. आणि जो पुत्र झाला ना, त्या पुत्रापायीच त्याचा संबंध वंश संपला. धुंदुककारी, आपल्याला कथा माहीत असेल, मी सगळी कथा नाही सांगत.
मग जर पुराणं असं प्रमाण देतात तर मग खरं काय? या जगात तिन्ही गोष्टी सुख नाही. एक जण म्हणला महाराज मग सुख नाहीच का जगात? वाक्य नीट ऐका, वाक्य नीट ऐका. महाराज जिथं सुख आहे ना तिथं जीव कधी जात नाही. तुम्हाला सांगू का, सुख आहे ना तिथं जीव कधी जात नाही. आणि जिथं दुःख आहे तिथं गेल्याशिवाय महाराज प्रपंचामध्ये दुःखच आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, बांधवडी आहे हा संसार, बांधवडी आहे हा संसार, बांधवडी आहे हा संसार. हा विचार नाही कोठे, नाही कोठे, हा विचार नाही कोठे. संतांचे प्रमाण आहे हो, प्रपंच दुःखाचाच आहे, संसार दुःखाचाच आहे. आणखी प्रमाण देऊ का? ज्ञानेश्वर महाराज म्हणाले जर प्रपंचात सुख आहे असं तुम्हाला म्हणायचंय, संसारात सुख आहे असं जर तुम्हाला म्हणायचंय, तर तुम्हाला असं म्हणायचंय का इंगळाच्या अंथरुणावर शांत झोप आली? संसार दुःख मूळ चहूकडे संसार दुःख मूळ चहूकडे शांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ शांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. क्रोध लोभ शोणी पाठी लागले ओढाळ, क्रोध लोभ शोणी पाठी लागले ओढाळ. कवना मी चरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ, कवना मी चरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. राजा गोविंदा तुझी कृपाळू राधा, जाणती जीवीची घाम न सांगता सहजा. राजा गोविंदा तुझी कृपाळू राधा, जाणती जीवीची घाम न सांगता सहजा. काय सुंदर चिंतन मांडले बघा. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. का इंगळाची अंथरुणी? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या संसार सुखाची कहाणी कोणी ऐकली? आपुले श्रवणी. पूर्वीच्या काळी माता भगिनी कहाण्या वाचायच्या बरं का. श्रावण महिन्यात, पौष महिन्यात आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या. एक होती आवडती, दुसरी होती ठरलेली. सगळ्या कहाण्यात हेच. हे आटपाट नगर मी पूर्ण भारत देश हिंडलो बरं का, कुठे ते मला अजूनही कळलं नाही. गंमत बघा कसं ज्ञानेश्वर महाराजांनी चिंतन मांडलंय. या संसार सुखाची कहाणी कुणी ऐकली? आपुले श्रवणी. का इंगळाची अंथरुणी सुखनिद्रा कैची. संसारात सुख आहे हे म्हणणंच वेडेपणाचं आहे. मगाशी एक वाक्य सांगितलं मी, जिथं सुख आहे तिथं जीव कधी जात नाही. परमार्थामध्ये सुखच आहे महाराज, पण मनुष्य परमार्थ करतच नाही आहे. प्रपंचामध्ये दुःखच आहे, पण प्रपंच केल्याशिवाय राहत नाही. म्हणले महाराज आम्हाला कळालं. आता बघा तुकाराम महाराजांकडे लौकिक दृष्टीनं धनही नव्हतं. वर्णन केलंय पाहुणे घराशी, आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. सगळंच सांगायला आणि म्हणायला वेळ नाही आपल्या पुढे. वेळेतही संपलं पाहिजे, कुठे वेळेची मर्यादा उल्लंघिता कामा नये, नाही का. हे ज्यांचं लौकिक जीवनाचं वर्णन आहे तुकाराम महाराजांनीच केलं, मी नाही. की आमच्या घरी पांडुरंग परमात्मा पाहुणा आला, माझ्याकडे बसायला टाकायला काही नव्हतं महाराज. इतके तुकाराम महाराज लौकिक दृष्टीनं गरीब होते. पुत्रही नव्हता मनासारखा, मुलंही नव्हती मनासारखे, बायको तर रोज भांडणारी, रोज शिव्याचा सपाटा. त्यामुळं बायको मनासारखी नाही, मुलं मनासारखे नाही, धन नाही, पण तरीही महाराज आत्मसंतुष्ट, महाराज सुखी समाधानी. एक साधक महाराजांना भेटला. महाराज लोकांना असे लोक भेटतात बरं का. तुमच्या इथं यायला लागलो संभाजीनगरला. मी 8 वाजता 7:30 वाजता आलो बरोबर. मला 2-4 फोन येऊन गेले, आरगडे महाराजाचे आले, आंधळे महाराजाचे आले. म्हणले येतो, काही काळजी करू नका. 7:30 वाजता संभाजीनगरमध्ये आलो. कशामुळं आलो तुम्हाला सांगतो ना. आल्याबरोबर एक गाडी थांबविली आम्ही. तर एक ठिकाणी तिथे एक माणूस भेटला. महाराज आज कुठं निघाले? म्हणलं संभाजीनगरला निघालो. बरं काय तिथं? म्हणलं कीर्तन आहे. आमचे प्रसाद महाराजांचं एक फार मोठा नाम सप्ताह चालू आहे, अधिक मासानिमित्त त्यांचं कीर्तन आहे. बरं म्हणले महाराज आज कोणता विषय लावणार होता? तो अर्ध्या रस्त्यात गाडी थांबलेली माझी पाचोडपशी. तो म्हणतो आज कोणता विषय लावणार आहे? इथला विषय त्याला तिथं काय करायचं?
तरी म्हणलं ही पिढा पटकीन टाळे म्हणलं हे लावणारे संत चरित्र किंवा नामपर. आज कुठला दिवस आहे मलाही माहीत नाही. म्हणलं त्या दिवसावर आमचा असता नामपर घ्यायचा का भक्तीपर घ्यायचा. बरं म्हणले नामपर आहे. म्हणलं नामपर आहे का. उद्या कुठं आहेत म्हणलं. उद्या नाशिकला आहे. उद्या तिथं कुठला विषय आहे. अरे म्हणलं तू काय वर्षाचं टाईम टेबल विचारून घेतो का काय. म्हणलं का रे एवढ्या चौकशा का करायला लागला. नाही माझी गाडी यायला वेळ आहे तेवढाच टाईमपास. मला सांगा आता महाराज काही टाईमपास आहेत का. पण काय काय भेटणारे लोक रस्त्यात तुम्हाला सांगतो 1000 लोक अशा अनुभवाचे भेटतात. काही विचारूच नका. परवा एक आजीबाई भेटली. ती म्हणली महाराज कीर्तन छान केलं हो. म्हणलं बरं माझा एक प्रश्न आहे उत्तर द्या ना. आता सगळ्यांचे प्रश्न आम्ही काही उत्तर द्यायला ब्रह्मदेव असतो का. काही नसतं त्याच्यात. म्हणलं माई सांगू का 2 तास मी कीर्तन केल्यानंतर मी कुणाच्याच प्रश्नाला उत्तर देत नाही. नाही म्हणली बघा ना तुम्ही प्रयत्न करून बघा ना तुम्ही. नाही देतं मी बोलतच नाही नंतर. पण बघा ना महाराज प्रयत्न करून. 2-4 माणसंही होते शेजारी. म्हणले बघा ना म्हातारा माणूस आहे बघा देता आलं तर द्या महाराज. म्हणलं काय प्रश्न आहे. ती म्हणली महाराज एक प्रश्न असा आहे सगळ्या महाराज लोकांना आतापर्यंत विचारलो पण एकाला उत्तर नाही आलं. आता बघा सगळ्यांना नाही आलं तर मला कसं येईल मग. म्हणजे आधीच तिनं मला. म्हणलं काय प्रश्न काय. नाही म्हणली महाराज असं आहे चतुर्थीच्या दिवशी एकादशी आली तर चतुर्थी करायची का एकादशी. नीट ऐका बरं का. चतुर्थीच्या दिवशी एकादशी आली. म्हणलं माय जशी ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली ना सृष्टी निर्माण केल्यापासून आजपर्यंत अशा 2 तिथीचा संयोग कधी झालाच नाही. त्यामुळे धर्मशास्त्रामध्ये त्याचं उत्तरच नाही. नाही पण आलीच तर म्हणलं येत नसतं असं कधी. चतुर्थी पंचमीसह येईल पंचमीसह चतुर्थी येईल एकादशी दशमीसह येईल द्वादशीसह एखाद्या तिथीचा अधिक महिना कशाचा आला माहिती तुम्हाला. अशाच तिथीचा क्षय किंवा वृद्धी होता 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 30 दिवस निघले 3 वर्षाला एकदा आणि हा महिना आला. विचारणारे खूप. बरं तुम्हाला एक सांगू का गोष्ट. प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही. उत्तर द्यायला अनेक पुस्तकामध्ये मस्तक घालावं लागतं. तिनं विचारलं महाराज चतुर्थीच्या दिवशी एकादशी आली तर चतुर्थी करायची का एकादशी. म्हणलं बाई ब्रह्मदेवानी जशी सृष्टी निर्माण केली ना तसं आजपर्यंत घडलंच नाही. नाही पण आलीच तर म्हणलं होतच नाही तर नाही आलीच तिथं तेच टप्पू. मग मी आता 1000 गावं हिंडलेला महाराज आहे. थोडा वेळ थांबलो. मावशी म्हणलं असा उपवास करायचा की चतुर्थी घडल आणि एकादशी घडल. ती म्हणली कसा. म्हणलं सांगतो लिहून घ्या. म्हणजे काय करायचं. म्हणलं उद्या चतुर्थीने एकादशी एकाच दिवशी हे जर तुम्हाला कळालं 1 दिवस आधी कळेल की नाही. हो म्हणली कळेल. उद्या जर दोन्ही एकत्र आहे असं जर कळालं तर आदल्या रात्री काय करायचं 1/2 किलो कल्फी पत्री खडी साखर आणायची. ती म्हणली आणली. म्हणलं ती पाण्यात भिजू घालायची. ती म्हणली घातली. नुसतं बोलाचाच कडीन बोलाचाच भात बरं का. ती म्हणली घातली. म्हणलं मग तिला सकाळी एका फडक्यात बांधून ठेवायचं. ठेवलं. म्हणलं तिला मोड आले ना. याला म्हणतात संभाजीनगरचा श्रोता. तिला मोड आले ना. ती म्हणली आले तर काय करायचं. म्हणलं लोण्यामध्ये त्याची उसळ करून खायची. ती 2 मिनिट थांबली. ती म्हणते ए बाबा मला काय मूर्ख समजायला लागला का. म्हणलं मग तू मला मूर्ख समजायला लागली का. म्हणलं तुला सांगितलं आधीच एक दोन्ही एकत्र येत नसतात. तू म्हणली आली तर म्हणलं आली तर असं करायचं. विचारायला काही अक्कलच लागत नाही. त्या साधकाने तुकाराम महाराजांना विचारलं महाराज तुमच्याकडे बायको म्हणासारखी नाही, घरामध्ये धन नाही, मुलं म्हणासारखी नाही,
तरी तुमच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर सुखी आणि समाधानी कशामुळे? तुम्हाला हे सुख आणि समाधान कशानं प्राप्त होतं? अभंगाच्या पहिल्या चरणात सदा नाम घोष करो हरि कथा, 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 करो हरि कथा, सदा नाम करो हरि कथा, तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान, सर्व सुखाला सर्व अलंकार, सर्व सुखाला सर्व अभंगाला सुरुवात आत्ता झाली आहे. इतका वेळ झाली ती अभंगावची प्रस्तावना. घर बांधताना घराचा पाया जितका खोल असेल आणि मजबूत असेल तितकी इमारतीला भीती राहत नाही. प्रस्तावनेमध्ये माझा सगळा विषय तुम्हाला कळाला असेल. अभंगाचं चिंतन. परमश्रद्धेय प्रातस्मरणीय परमपूज्य प्रसाद महाराज यांचे आगमन झाले. महाराजांच्याबद्दल मी काहीतरी बोलणं खरंच मला उचित ठरणार नाही. महाराजांचा मी आत्ताच बोलून गेलो महाराज की ही पंढरी निर्माण केली आप संभाजीनगरमध्ये. पंढरीचं जे वैभव आहे ते प्राप्त झाले. द्वारकेचं वैभव ते संभाजीनगरला प्राप्त झाले. महाराजांची सेवा करण्याचा अनेक वर्षापासूनचा माझा प्रयत्न आहे. अनेक वर्षापासून मला ती संधी मिळत आली आहे. महाराजांना आठवत असेल पक्क की 25 वर्षापूर्वी अमळनेरला वाडीमध्ये राष्ट्रीय कीर्तन महोत्सवातही मी होतो. अनेक महाराजांच्या उत्सवातही माझी सेवा अनेक ठिकाणी. आणि महाराजांचं दर्शन, महाराजांची हे जे कीर्तन आहे ना, हे बोलतोय हे महाराजांच्याच कृपेने, बाकी काही नाही. याच्यापेक्षा पलीकडे मी शब्दच वापरू शकत नाही. मी आत्ता जे बोलतोय हे महाराजांच्याच कृपेने बोलतोय. या अधिक मासात पुण्य पर्व काळामध्ये महाराजांच्या दर्शनाचा आणि सेवेचा योग आला. प्रथम चरणामध्ये तुकाराम महाराजांना विचारलं की महाराज हे समाधान तुम्हाला कशातून प्राप्त झालं? बरं, आजपर्यंत सगळी कीर्तन महाराजांनी ऐकली बरं का. माझ्या माहितीप्रमाणे सांप्रदायिक कीर्तन महाराजांनी हे पहिलंच ऐकतायत माझं. मी महाराजांना म्हणलं महाराज माझी इच्छा आहे तुमच्या पुढं हे का. ते म्हणले आम्हाला फक्त नामस्मरण पाहिजे, बाकी काही नाही. तुम्ही काय करावं, तुम्ही कसे रंगून जा. आणि मग मला महाराजांनी सांगितलं काही हरकत नाही आमचं. मी बोललो होतो संभाजीनगरच्या कार्यकर्त्यांना की आपण हे ते आरगडे महाराज नमस्कार. त्यांनी मला परवानगी दिली महाराजांनी. विषय असा की हे सांप्रदायिक कीर्तन त्या आरगडे महाराजांच्यामुळे योग आला. विषय असा, महाराज हे समाधान सुख तुम्हाला कशानं प्राप्त झालं? कुणी विचारलं साधकानं. तुकाराम महाराज म्हणले एक सांगू का, तुम्ही ज्या प्रपंचामध्ये सुख शोधताना माझा सुखाचा विषय प्रपंच नाही आहे. महाराज सुख कशाला म्हणतात हे तरी लक्षात घ्या. पहिल्यांदा व्याख्या लक्षात घ्या. मी ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं माऊली सुख कशाला म्हणतात? महाराजांनी काय सुंदर चिंतन मांडलं आहे. महाराज म्हणाले किंबहुना सोय. ज्ञानेश्वरी किंबहुना सोय जीव आत्मयाची आहे तेथे जे होय तया नाम सुख. बघा, जीवात्मा परमात्मा स्वरूप कर्ण याचं नाव सुख.
अध्यात्मशास्त्रदृष्ट्या बरं का. वेदांताने व्याख्या केली आहे, अनुकूल वेदनियम सुखम आणि प्रतिकूल वेदनियम दुःखम. बघा, सुख दुःखाला अशी ठराविक व्याख्या नाही. माझं जे सुख आहे ना ते तुमच्या दृष्टीनं दुःख असेल. एखाद्या बाईला त्या सिनेमा टी व्हीवरच्या मालिका पाहण्यास सुख आहे, तू तिथं मी शांती कागं भाट हे सगळं त्यांचं सुख आहे. इतकं वेळ आहे बघा. काही काही लोकांना कशात सुख असेल, काही मला एखाद्या एक बाईला टी व्ही पाहण्यातच सुख होतं. एका ठिकाणी गेलो कीर्तनाला, दुपारी गेलो, आदल्या दिवशी एकादशी होती, दुसऱ्या दिवशी द्वादशी होती, ती सोडायची होती. बाई म्हणली स्वयंपाक महाराज आत्ता करते, काही काळजी करू नका. म्हणलं करा. पूर्वीच्या काही स्वयंपाकाला वेळ लागायचा, आता प्रगतीच्या युगामध्ये काही यांत्रिक युगामध्ये वेळच लागत नाही महाराज. पूर्वी एक एक पदार्थ शिजून घ्यायचे, वरण काय, डाळ काय, त्याच्यानंतर भात काय, काय कायला कडं हे ते वेळ लागायचा खूप. आता काही नाही. पूर्वी शितावरून भाताची परीक्षा, आता शिट्टीहून भाताची परीक्षा. 3 शिट्ट्या झाल्या की भात शिजला. तिनं कुकर लावलं बाईनं बरं का. बरं कुकर लावलं, वरण भाताला काय 10 मिनिटात झाला. तो माझ्या ताटात टाकला, बसायला पाठ ताट समोर मांडलं, एवढासा भात. तेवढंच त्या भातावर थांबलं असं वरण. वरणाचे 2 प्रकार असतात, एक पळतं वरण, दुसरं थांबतं वरण. खरं जावई आला तर थांबतं वरण, महाराज आले तर पळतं वरण असतं. पण तिथं कसं पळतं वरण म्हणजे जसा शेतकरी बांध घालतो की नाही, त्यात इकडून पाणी चाललं की इकडं बांध, तसं त्यातलाच भात उचलायचा, इकडं लावायचा. इकडून पळतं मग ते इकडं पळतं, मग इकडं भात इकडं लावायचं, पळतं वरण. वरण भात शिजला, माझ्या याच्यावर लिंबा एवढा भात टाकला, त्याच्यावर वरण टाकलं. एवढा भात माझा 2 मिनिटात खाऊन झाला. मी हात आखडून बसलो. मी हात आखडून बसल्यावर बाईनं एवढंशी कणिक घेतली आणि तिंबाई लागली. ती कणिकेकडे एकदा मी पाहिलो, पोटाकडे एकदा पाहिलो. कालची एकादशी, कुठं त्रैराशिक जमतंय का काही कळच. बरं म्हणलं जाऊ द्या, वेळेला जे असेल ते असेल. एक का पोळी होईनं मिळणार आहे ना. मी पाहायला लागलो. बाईनं त्या पोळीचा उंडा पोळपाटावर ठेवला, लाटणं फिरवायला लागली. ते लाटणं तिथंच ठेवलं पोळपाटावर, बैठकीत गेली. एक लाटणं फिरवायचं, बैठकीत जायचं, बघायचं, दुसरं लाटणं फिरवायचं. अर्धा तास मी हात आखडून बसलो एका पोळीला. मला न राहून विचारलं, मावशी काय हो, आत जाता बाहेर येता, बैठकीत जाता, स्वयंपाकघरात येता, बैठकीत 50 चक्रा तुमच्या बघितल्या मी. काय बैठकीत? त्या म्हणल्या, महाराज तुम्हाला नाही का माहीत? म्हणलं नाही माहीत. भारत पाकिस्तान मॅच आहे ना आज, किती रन झाल्या ते मोजते. म्हणलं तू त्या रन मोज, मी तुझ्या रन मोजतो आतून बाहेर. कशात कुणाचं सुख आहे हे काही सांगता येणार, पण संतांचं सुख एक आहे. किंबहुना सोये जीवात्मयाची लाई, तेथे जे होय तया नाम सुख आहे. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सगळ्या संतांचा विचार एक आहे. महाराजांना विचारलं हे सुख कशातून मिळालं? महाराज म्हणले सदा नामघोष. शब्द खूप महत्वाचा आहे, सदा. एका एका शब्दावर महाराज बोलता येईल. आपल्याकडे वेळही नाही आहे आणि वेळेच्या आत मर्यादेत संपवायचे. सदा हा शब्द सगळ्या संतांचा खूप लाडका. अध्यात्म साधना करताना सदा या शब्दाला नितांत महत्व आहे. तुम्हाला भगवान अर्जुनाला सांगतात ते प्रमाण देतो गीतेमधलं. भगवान म्हणाले, अर्जुना सततम कीर्तयन्तो माम यतंतश्च दृढवृत्ताः. सतत कीर्तन करणारे मला आवडतात, सतत नामस्मरण करणारे. आम्ही नामस्मरण करत नाही का? करतो, पण सतत हा नाही शब्द. आमचं काही नैमित्तिक असतं. सप्ताह आला ना की मग काय विचारता, आमच्या भक्तीला काही इतकी उतू जाते ती एवढं मोठं गंध लावणार, 2-4 माळा घालणार, इकडून तिकडं तिकडून चालू. कुठपर्यंत? काल्याचं कीर्तन होईपर्यंत. काला झाला की आता हाला, संपलं. सतत नाही. हरिपाठामध्ये माऊली लिहितात, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ कुणाजवळी माऊली लिहितात, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. थोडी का उपासना होईना करा. तुम्हाला विज्ञानाचा एक सिद्धांत सांगतो. एकाच दगडावर अव्याहत जर एक थेंब सातत्यानं पडत गेला, एकाच दगडावर अव्याहतपणे एक थेंब जर सातत्यानं पडत गेला, असा 12 वर्ष जर एक थेंब दगडावर त्याच ठिकाणी पडला तर महाराज दगड फुटून जातो. एकाग्रतेमध्ये आणि नित्य साधनेमध्ये एवढी ताकद आहे. आम्ही नित्य साधनाच नसते आमची, म्हणून आम्हाला सुखाचा अनुभूतीच येत नाहीये. महाराज म्हणाले सततम, सतत. मी सतत नामचिंतन केलं, सदा नाम घोष करू हरी कथा. हरी बरं ठीक आहे म्हणले महाराज, नाम तर आम्ही घेतो की नाही, पण
तुकाराम महाराजांना नामसाधनेचा अनुभव आला, सुख मिळणं, आणि आम्हाला मात्र अनुभव येत नाही सुखाचा. काय कारण आहे? त्याचं कारण भागवत आणि नामामध्ये त्यांच्या नामातला आपल्या नामातला फरक सांगितला. भागवतकार म्हणाले, नाम तर तुम्ही घेता, नाम संतही घेतात, पण संतांचं नाम घेणं हे प्रेमपूर्वक असतं. संतांचं नाम घेणं हे शरणागतीचं असतं, आणि तुमचं आमचं नाम घेण्यामध्ये प्रेम कधीच नसतं. आम्ही एकनाथ महाराजांनी फार सुंदर चिंतन मांडले. महाराज म्हणाले, नाम घेता हे वैखरी, पुढं चित्त धावे विषयावरी, नाम रूपा नाही मेळ, अवघा वाचेचा. हां, एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे की नाम घेता हे वैखरी, परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी या 4 वाणी सांगितल्या. वैखरीतून सुरू झालेला नामाचा प्रवास हा परेपर्यंत गेला पाहिजे, आणि परेपर्यंत जाऊन तिथंच थांबता कामा नये. परेहुनी परते आणि तेथे राहू. महाराजांचं प्रमाण, माझं नाही, मी तर संत प्रमाणच बोलणार. परेच्या पलीकडे गे, पण एकदा परेपर्यंत आपण गेलो तर नामाचा प्रवास झाला ना, मग भीतीच नाही, मग आपोआप परेच्या पलीकडे जातोच माणूस. म्हणून नामसाधना अशी करा. ही नामसाधना करता एकनाथ महाराज म्हणाले, नाम घेता हे वैकरी, आम्ही तोंडानं नाव घेत असतो आणि चित्त धावे विषयावरी, नामरूपा नाही मेळ, अनवघा वाचेचा गोंधळ. याला नाम नाहीत म्हणत. आम्हाला नामातून सुखाची अनुभूती काय येत नाही, त्याचं कारण आहे वैखरीच्या पुढं प्रवास जातच नाही आमचा. अहो मला सांगा ना, वैखरी ही सुरुवात आहे, पण किती वर्ष एकाच वर्गात राहायचं, पुढचा वर्ग नको का? तुकाराम महाराज म्हणाले, आम्हाला जे नामातून आनंद प्राप्त झाला ना, आम्ही सदा नामाचं चिंतन करत गेलो. पहिलं शब्द संपला, पहिलं चरण संपलं, पण नामचिंतन ठीक आहे म्हणाले, पण मग कथा कशा करता? सदा नाम घोष करू हरी, सदा नाम घोष करू हरी, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा. सदा चित्त है सदा चित्त नीट ऐका. नामाच्या संदर्भामध्ये, नामाच्या ठिकाणी प्रेम निर्माण होण्यासाठी कथा. नुसतं श्रीराम जय राम जय जय राम समर्थांनी 13 अक्षरी मंत्र सांगितला. वारकरी संप्रदायाचा बीजमंत्र आहे रामकृष्ण हरी. कुठलाही बीजमंत्र घ्या, कुठलाही मंत्र घ्या, हे सिद्ध मंत्र बरं, याला सिद्ध करण्याची गरज नाही, संतांनी हे सिद्धच करून ठेवले. पण या मंत्र नुसतं राम 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 माणसाला ते शुष्क वाटेल, पण त्या नामाच्या ठिकाणी परमप्रेम निर्माण होणं, याच्यासाठी रामाबद्दल परमप्रेम निर्माण होणं, याच्यासाठी रामायण ऐका, रामकथा ऐका. गर्गाचार्यांनी भक्तिसूत्रामध्ये वर्णन केलं आहे. गर्गाचार्य, कथा दिशू अनुराग, हा याला म्हणतात कथेबद्दल अनुराग म्हणजे प्रेम, कथेबद्दल परमप्रेम निर्माण होणं. शांडिल्यांनी भक्तिसूत्रामध्ये लिहिलं, पूजा दिशू अनुराग, हा कुठलंही कर्म करा भक्तिशास्त्रामध्ये, नाम करा, जप करा, जाप्य करा, यज्ञ करा, यागादी क्रिया करा, उपासना करा, पूजा करा, अर्चन करा, श्रवण करा, मनन करा, चिंतन करा, निधिध्यासन करा, कुठलंही कर्म करा, त्या कर्माच्या पाठीमागे जर परमप्रेम नसेल तर ते कर्म भक्ती या क्षेत्रामध्ये मोडतच नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण देतो तुमच्या पुढे. कणे विन सोपटे, बरोबर आहे ना? माझं काही चुकलं सांगा बरं का. कणे विन सोपटे, कणसे भरली आणि काय करावे गोमटे, ओसण तैसे माझी भावे विण जळो तेजी आले. पण
आगा पृथ्वीवरही पाषाण माऊलीनं चिंतन मांडले, माझं नाही प्रमाण. जर नामाच्या ठिकाणी परमप्रेम नसेल तर ती भक्तीच नाही. मग नामाच्या ठिकाणी परमप्रेम निर्माण होण्यासाठी काय आवश्यक आहे? कथा दिश्वानुरागा. तुम्ही बघा ना, भागवत ऐका आणि भागवतानंतर मग बघा कृष्णाबद्दल किती परमप्रेम निर्माण होतं. मग लगेच आपल्याला त्याचं सगळं स्मरतं. माझा कृष्ण लहानपणी अशा खोड्या करायचा, तशा खोड्या करायचा, सगळं ऐकता. त्या नामाच्या ठिकाणी परमप्रेम निर्माण होण्यासाठी आधी कथा. आणि एक सांगू का तुम्हाला, संसारातली व्यथा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत कथा ऐकता येत नाही. आणि कथा जोपर्यंत ऐकता येत नाही तोपर्यंत नामाच्या ठिकाणी परमप्रेम निर्माणच होऊ शकत नाही. एक तर व्यथा जाण्याकरता कथा, आणि कथेतून परमप्रेम निर्माण होण्याकरता नामाबद्दल परमप्रेम. म्हणून तुकाराम महाराज सांग, जसं डॉक्टर असतो की नाही, निष्णात डॉक्टर काय करतो? औषध देतो तुमच्या रोगावर. तुमच्या म्हणजे तुमच्या नाही, आमच्या बीडच्या लोकांच्या रोगावर. तुम्ही म्हणताल आम्हाला काही झालंच नाही तर कायच औषध आहे. लोक फार विचित्र बरं का, म्हणजे बोलताना मला फार जपून बोलावं लागतं. कीर्तन लांबविलं तर म्हणतात काय चराट लांबविलं गम आहे. बरं कमी केलं ना तेवढंच येतं. किती गंमत आहे बघा, तारेवरची कसरत आहे हे. म्हणजे मी आपला वेळेत बंद करतो, वेळेत सुरू करतो. विषय असा, निष्णात डॉक्टर काय करतो? औषध देताना त्याच्या जोडीला पथ्य सांगतो औषधाच्या. अमकं अमकं करा, हे औषध 3 वेळा घ्या, टायफॉईड राहण्याकरता परत तळे वळे खाऊ नका, तळलेले पदार्थ खाऊ नका, हे पथ्य सांगतो. पण निष्णात असेल तर बरं का. आणि आता आताचे डॉक्टर बघितले ना, ते कुठल्या कोठ्यातून झालेत हेच कळत नाही मला. परवा डोळ्यातून पाणी गळायला लागलं. बायको म्हणल्या, हो किती दिवस अंगावर काढता, जा ना डॉक्टरकडे. म्हणून बीडला आय स्पेशालिस्टकडे गेलो. ते म्हणले काय झालं महाराज? म्हणलं डोळ्यातून पाणी गळते. थांबा, वाका. त्या कॉम्प्युटर पुढे बसवलं मला, असं लांब बाहेर लांब असं केलं बराच वेळ. डॉक्टरकडे गेल्यावर ही क्रिया पहिली ठरलेली, पालथं पडा, श्वास घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, अर्धा तास. आणि मग आपल्याला विचारतात काय होते. मलाही कळत नाही. मग इतका वेळ तुम्ही काय केलं? बरं, यांच्या डिग्र्या MBBS, DCS, DPH, इंग्लंड रिटर्न, अमेरिकन यांच्या डिग्र्या. ते म्हणले महाराज कॉम्प्युटरवर डोळा ठेवला, तपासला त्यांनी बराच वेळ. मग विचारल्यानंतर मला विचारलं काय कुठला डोळा आहे? म्हणलं हा डावा डोळा आहे. किती दिवस झाले पाणी गळते? 15 दिवस आहे. डॉक्टरांनी इतकं उद्गारवाचक शब्द काढले, अरे 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 अरे. मला वाटलं डोळा गेला का काय. म्हणलं डॉक्टर काय झालं? नाही म्हणले डावा डोळा आहे ना. हो. म्हणले माफ करा महाराज, मला डाव्यातलं काही कळत नाही, मी उजव्याचा स्पेशालिस्ट. प्रत्येक रोगावर स्पेशालिस्ट. औरंगाबाद संदर्भात वाक्य नाही, बीडचं बोलतोय, तिकडचं बोलायचा अधिकार आहे मला. काय बोलतो लक्षात घ्या. डॉक्टर रोग्याला जगवतात असं तुम्हाला म्हणायचं असेल तर असं म्हणा, डॉक्टर रोग्याला जगवत नाहीत, रोगीच डॉक्टराला जगवतात. रोग्यामुळे 10-10 मजले होतात, डॉक्टरामुळे रोगी जगतात. परवा एक रस्त्याने अशी प्रेत यात्रा चालली. 4 खांदेकरी, त्यांनी ते प्रेत घेतलेलं, एक पुढं मडके धरी, त्यांनी धरलेलं मडकं. एक नातू सकाळी डॉक्टर एका नातवाला घेऊन फिरायला निघाले होते. तो मुलगा भील म्हणून डॉक्टर म्हणाले, बंड्या हे काय चाललंय तुला कळतं का? त्याला वाटलं मुलगा भील म्हणून याला सांगावं काहीतरी आपलं ही पालखी आमकं तमकं, काय चाललंय तुला कळतं का? तो म्हणला कळतं. म्हणला काय चाललंय? तुम्ही दिलेल्या चुकीच्या औषधाचा परिणाम चाललाय. तुम्ही दिलेल्या चुकीच्या औषधाचा परिणाम चाललाय. बंड्या बरं का लहानसा, इतकं लोक विचार झाले. विषय असा, डॉक्टर जसा रोगाबरोबर औषध देतो, औषधाबरोबर पथ्य सांगतो, तसं नामाला पथ्य. काय पथ्य? कथा. नाम आणि पथ्य. नामाबद्दल परमप्रेम निर्माण व्हावं की नाही, मग कथा ऐका. मग तुकाराम महाराज म्हणाले, अशा कथेतून परमप्रेम निर्माण झालं पांडुरंगाबद्दल मला, आणि चित्ताच्या ठिकाणी समाधान, समेचं आधान. बघा नीट ऐका बरं का, समाधान म्हणजे काय? समेचं आधान. आमच्याकडे समत्व प्राप्त व्हावं असं वाटत असेल ना, भगवान गोपाळकृष्ण सांगतात, समत्वम योग उच्चते. समत्वम योग उच्चते. सगळ्यात योगाची उच्च पायरी कुठली? समत्व. हे समत्व चित्ताच्या ठिकाणी प्राप्त झालंच पाहिजे. मग हे समत्व चित्ताच्या ठिकाणी कसं प्राप्त होईल? तुम्हाला साधा सोपा सरळ उपाय सांगतो. भक्ती करा नका करू, नाम घ्या नका घेऊ, कथा घ्या ऐका नका ऐकू. पण एक वाक्य नीट लक्षात ठेवा. सगळ्या कीर्तनाचं सार बरं का, सगळ्या कीर्तनाचं सार एक वाक्य असं आहे,
की चित्ताच्या ठिकाणचे विकार गेले ना की भगवंत तिथंच प्रगट होतो. विकार जावेत म्हणून हे साधन आहेत. नाम जप जाप्य यज्ञ, हे यज्ञ यागादी कर्म हे कशासाठी? विकार जावेत. देव मिळावा म्हणून नाही आहे, विकार जावेत. देह चित्त शुद्ध व्हावं. वाक्य नीट ऐका. आमचे वारकरी सगळे गुणवंत मंडळी पण आहे, महाराज मंडळी पण आहेत. वाक्य असं आहे माझं, विकार, वाक्य नीट ऐका सगळे. आणि पटलं तर टाळी वाजवा, नाही पटलं तर गप्प बसा. वाक्य असं आहे, विकाराचे विटा टाळून जे टाळ वाजवले जातात. विकाराचे विटा टाळून जे टाळ वाजवले जातात तेच टाळ विटेवरल्या विठ्ठलाला आवडतात. वाक्य संपलं. आणि असे टाळ वाजवणाऱ्याची पुढचं वाक्य नीट ऐका. विकाराचे विटा टाळून जे टाळ वाजवले जातात तेच टाळ विटेवरल्या विठ्ठलाला आवडतात. आणि असे टाळ वाजवणाऱ्याची तो विठ्ठल जन्म मरणातून टाळाटाळ करतो. विकार जाणं हा महत्वाचा भाग आहे. नामाने काय होतं? देह शुद्ध होतो, चित्त शुद्ध होतं. महाराज म्हणाले, मला समाधान काय प्राप्त झालं? मला नामाच्या ठिकाणी माझं परमप्रेम, मला सुख प्राप्त झालं. सदा नाम घोष करी हरिकथा, त्याने सदा चित्ता समाधान. चित्ताच्या ठिकाणी समाधान. आम्हाला तुम्ही रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र लोक करतात हो, तरी समाधान नाही. तुकाराम महाराजच्या पात्रामध्ये ताटामध्ये कधी भाकरी असायची नसायची. नाही दिली ना पांडुरंगा, आज मला भरपूर वेळ दिलास तू तुझं चिंतन करण्याकरता. काही अवस्था असेल चित्ताची ही समाधानपूर्वक अवस्था आणि त्यासाठी घेतलेला प्रवास. म्हणून महाराजांनी सांगितलं की मला नामातून सुख प्राप्त झालं. आणि मग हे सुख मिळाल्यानंतर मग इतकं सुख मिळालं. महाराजांना विचारलं किती हो? पावशेर, 2 किलो, किलो, 4 किलो, 5 किलो. महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार. आनंद निर्भय डुलत तो, आनंद निर्भय डुलत तो, सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार. मस्त हातवर काय टाळ्या वाजवा. हो पार कुमाई, 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 हो पार सद्गुरु समर्थ रामदास महाराज म्हणाले, सर्व सुख जगातलं आहे तेवढं सर्व, आता दुःख उरलंच नाही. अंधार जावा असं वाटत असेल तर काय करावं लागेल? एक माणूस एका अंधाऱ्या खोलीत गेला. तो म्हणला इथं फार अंधार आहे, काही दिसत नाही आहे. मग त्यांनी काय घेतली, एक मोठी काठी घेतली आणि त्या खोलीत सपा सपा काठीनं मारायला लागला. त्याला विचारलं, बाबा का मारतोस? तो म्हणला अंधार आहे. मारल्यानं तो अंधार निघून जाईल. अशा किती काठ्या मोडल्या म्हणजे अंधार जाईल? प्रश्न आहे. अहो अंधार जायला काठीची गरजच नाही. एक पडती लावली, एक दिवा लावला की अंधार गेला. मग अंधार जायला जसं प्रकाशाची गरज आहे
तसं दुःख जायला फक्त सुखाची गरज आहे. आणि दुःख जायला सुख आलं की दुःख गेलं. मगाशी मी प्रश्न निर्माण केला, आधी दुःख जावं का सुख यावं, का सुख दुःख जाऊन सुख यावं. अहो दिवस उजाडला याचा अर्थच अंधार गेला. अंधार जायला काहीही करावं लागत नाही, प्रकाशाची उपस्थिती पुरे. प्रकाशाची उपस्थिती पुरे. तसं या ठिकाणी मला सगळं सुख मिळालं, माझं सगळं दुःख गेलं. साधारण माता भगिनी काय करतात, त्यांची कल्पना सुखाची काय असते माहिती का, अलंकार. अहो माता भगिनींना अलंकाराचं इतकं प्रेम असतं ना, इतकं प्रेम असतं ना, बाबा बाबा बाबा. बसत नसले तर एकावर एक घालतील. काय काय नावं निघलीत, मला तर काही इतकी नावं येत नाहीत ती, पण काय आता तर इतक्या अलंकाराची नावं निघली आहेत. मग त्या तुकाराम महाराज म्हणतात अलंकार हे सुखाचं दर्शक आहे. असं जर तुम्हाला म्हणायचं असेल ना तर आम्ही अलंकारच घातले सुखाचे. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. आणि या अलंकारात तुमच्या लौकिकातल्या अलंकाराला तरी चोराची भीती आहे, दरोड्याची भीती आहे, सगळी भीतीच आहे ना. कुणी चोरून नेईल का. एका बाईला इतक्या अलंकाराची हौस होती, तिनं सगळे अलंकार, ती सोनाराच्या दुकानात गेली. ती म्हणली बाबा मला अलंकार करायचे. तो म्हणला कुठे सोनं. ती म्हणली सोन्याचे नाही पितळीचे. तो म्हणला बाई पितळीचे कुठं अलंकार असतात का. ती म्हणली हाऊस म्हणून करायचे. ती म्हणली आण तुझ्या घरात काय असेल तेवढं पितळ. तिनं 5 किलो पितळ त्या सोनाराकडं दिलं. सगळे अलंकार केले तुम्हाला सांगतो. चपला हार केला, सँडल हार केला, बूट हार केला, सगळे अलंकार केले. हातातल्या बांगड्या केल्या, नाकातलं केलं, गळ्यातलं केलं, कानातलं केलं, डोक्यावरचं केलं, दंडातलं केलं, कमरेचं केलं, सगळं केलं अलंकार बरं का. कशाचे, पितळीचे. आणि घालून म्हणजे त्याला फक्त पाणी दे म्हणली सोन्याचं. सोन्याचं पाणी दिलं आणि त्या आरशासमोर घालून उभा राहिली. शेजारच्या बायका हळदी कुंकाला चालल्या ना, त्यावेळी तिने घालावं ते अलंकार, हाऊस. आणि मग तिनं ते अलंकार सोनाराच्या दुकानातून घरी नेताना एका चोराने बघितलं. तो म्हणला आज हिच्याच घरी. तुम्हाला सांगतो रात्री 2 वाजता जे दरोडा टाकला त्यांनी सगळे अलंकार चोरून, त्याला काय माहीत खरेत का खोटे, ते सगळे चोरून नेले. बरं देत नव्हती म्हातारी तर इतकं मारलं. ती म्हणली बा मारू नको, तिला माहिती ते खोटे. ती म्हणली मारू नको, एक चापटही मारू नको मला. हे सगळे अलंकार तू माझ्या पेटीची किल्ली घे आणि त्या पेटीत आहेत नाही तेवढे घेऊन जाय. त्यांनी ते सगळे नेले. बरं म्हणलं आता बीडचे येत नाही हे, मग इथं मोडायचं कुठं. तो म्हणला बीडच्या जवळपास नको, औरंगाबादला सुद्धा कळलंच या लोकांना हे चोरीचे आहेत म्हणून. मग त्यांनी काय केलं, मुंबई गाठली. मुंबईला त्यांनी ते अलंकार मोडले. एका दुकानात गेला सराफाच्या, म्हणलं याचे किती येतील. तो सराफच डोळे वाटरून बघायला लागला. तो म्हणला मधोत एवढा पैसाही नाही आहे. म्हणले महाराज 5 कोटी तरी येते. तो म्हणला द्या. थांबा म्हणले आता घाई करू नका. त्यांनी त्या काळ्या दगडावर कस लावला, त्याच्यावर ते कुठलं त्या त्यांचं ॲसिड असतं ते ओतलं, तेजाब ते ओतलं, हिरवं निघलं, काळं ते पितळेचेच हो फेकून दिलं. आणि त्या सोनाराने त्या चोरून आणलेल्या चोराला इतकं मारलो. तुला काही माझं दुकान असं वाटलं का म्हणजे हे तू खोटं इथे विकलं जाईल, यापुढे असा धंदा करायचा ना. इतका मारला बेदम. त्याला मार खाल्लाच तरी, पण त्याला त्यावेळी वाटलं या माराचा वाचपा मी तिच्याकडे काढेन, त्या म्हातारीकडं. तिनं मला नेता तर म्हणायचं हे खोटे, पण सांगल तर ती तरी म्हातारी कसली. त्यांनी मार खाल्ला आणि तसेच दागिने घेऊन त्या म्हातारीकडं बीडला आला. अशी मारली म्हणताला बाबा मरेपर्यंत. ती म्हणली अरे काय झालं, काय खोटेत हे मला का नाही सांगितलं. बरं मला सांगा, दागिने खरे असते तर मार खावा लागला असता का. प्रपंचामध्ये सुख खरं असतं तर आपल्याला दुःख पदरात पडलं असतं का, पडलं असतं. अहो दुःख पदरात का पडतं, प्रपंच आम्ही खरा समजलो म्हणून. सोन्याचा आहे माणसाला. मगाशी बोललो होतो की माता भगिनींना इतक्या हौस असते दागिन्याची. तुम्हाला सांगतो रामाने सांगितलं होतं जगज्जननी जानकीला सीतेला, तू येऊ नको, तुला काही वनवासाची शिक्षा नाही, इथं राहा राजवाड्यात, पंचपक्वान्न खायला मिळेल, सगळे अलंकार घालायला मिळतील, एवढं मोठं वैभव सोडून तू येतेस कशाला वनवासाला. तिनं तत्त्वज्ञान सांगितलं रामचंद्रांना. ती म्हणाली हे बघा रघुकुळाची रीत अशी आहे का, आमच्या जनकानं माझ्या वडिलांनी मला ही शिकवण दिली, जिथं पती तिथं सती, भारतीय संस्कृती, मी येणार. राम म्हणले चल, मला काय करायचं. बरं चल म्हणले. ते म्हणले तुला दागिने काढून ठेवायला काही सांगितलं नाही, तू तुझ्या गळ्यात राहू दे. ती म्हणली नाही, माझा राम वल्कलं नेसलाय ना, मी पण वल्कलो. तिला ते सगळे काढून ठेवले. पंचवटीमध्ये आली आणि सहज नदीच्या पात्रात पाय सोडून बसले असताना सोन्याचा अमृत दिसला.
दागिने नीट ऐका. सोन्याचा मृग दिसला. आता मला सगळ्या दागिन्याचा मोह सोडून ती वनवासात आली आणि तिथं आल्यानंतर पुन्हा दागिन्याचा मोह झाला. किती मोह असतो माता भगिनींना. महाराज म्हणले या दागिन्या इतकं सुख झालं, सर्व सुख मिळालं, सर्व अलंकार, आम्ही जे अलंकार घातलेत ना तेही सुखाचेच. पण या अलंकाराला कुठली भीती नाही बरं. तुमच्या लौकिक अलंकार कुणीतरी चोरून नेईल, तुमच्यावर एखादा केस टाकतील, इन्कम टॅक्सची धाड पडेल वगैरे, पण याला भीतीच नाही. आनंदे निर्भय, आम्ही आनंदाच्या साम्राज्याच्या हिंदुळ्यावर निर्भयपणे आम्ही जगतोय, भयच नाही. इतकं सुख मिळालं. महाराजांनी दुसऱ्या चरणात सांगितलं. महाराज म्हणले किती सुख मिळालं, या सुखाच्या हिंदोळ्यावरच आम्ही आरूढ होतोय. किती आरूढ होतोय, आम्ही कुठे आहोत, काय आहोत, कसे आहोत, काय खातो, काय बसतो, कुठे, हे आम्हाला कळत नाही, काहीच कळत नाही. अभंगाच्या तिसऱ्या चरणात असो ऐसा कोठे आठवची नाही, असो ऐसा कोठे आठवची नाही, असो ऐसा कोठे आठवची नाही, असो ऐसा कोठे आठवची आठवती नाही, असो ऐसा कोठे आठवती नाही, असो ऐसा कोठे आठवती नाही, असो ऐसा कोठे आठवती नाही. तेही तवी देही भोगुदा सर्व सुख लालो, सर्व अलंकार, सर्व सुख लालो, सर्व अलंकार. आम्हाला कशी स्थिती प्राप्त होते, त्या स्थितीचं वर्णन आहे. असो ऐसा कुठे आठवची नाही. आम्ही कुठे राहतो, काय खातो, कसं बसतो, कुठे बोलतो, आम्ही कुठे आहोत हे आम्हालाच भान नाही. तुकाराम महाराजांनी एकदा विचारलं, महाराज तुमच्या घराचा पत्ता काय. महाराजांनी सांगितलं, निरंजनी आम्ही बांधी आले घर. आमचं घर निरंजन अवस्थेत आहे. निरंजन ही देहाची अवस्था आहे, ज्या शून्य अवस्था आहे, ज्या अवस्थेमध्ये काही करायचं राहतच नाहीये. आणखी योगशास्त्राच्या दृष्टीनं सांगतो बरं का. विचार करणं, मगाशी मी मनाची व्याख्या सांगितली, संकल्प विकल्पात्मकम मना. पण एक विचार संपून दुसरा विचार निर्माण होण्याच्या आत, परत एकदा नीट ऐका, पतंजली लिहितात, एक विचार संपून दुसरा विचार निर्माण होण्याच्या आत मधली जी पोकळी आहे त्या पोकळीला निरंजन अवस्था असं म्हणतात. विठ्ठल आम्हाला ही अवस्था प्राप्त होऊ शकत नाही. त्याचं कारण आहे, एक विचार संपला की दुसरा, दुसरा की तिसरा. विचाराची आंदोलनं आमच्यावर सतत आदळत आहे. निर्विचार तर आम्ही होऊ शकत नाही. आणि संतांनी सांगितलं, निर्विचार अवस्था हाच मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे कुठं अमेरिका, इंग्लंड, रशिया, फ्रान्स, इटाली, जर्मन असा देश नाही आहे. मोक्ष तुम्ही आत्ता या ठिकाणी बसल्या बसल्या उपभोक्ती अवस्था प्राप्त करू शकता, मोक्ष मिळवू शकता. मोक्ष म्हणजे काय, निर्विचार अवस्था. तुकाराम महाराजांनी मोक्षाची अवस्था मोठी सुंदर चिंतन मांडले. नाही देवा पाशी मोक्षाचे गाठोडे, नाही देवा पाशी मोक्षाचे गाठोडे, नाही देवा पाशी मोक्षाचे गाठोडे, तो काय तुम्हा कुंभ हाती कुंभ. देवाजवळ काही असं गाठोडं नाही की तो तुम्हाला प्राप्त करून देईल. मग ती अवस्था तुम्हाला बसल्या जागी मिळवता येते. निर्विचार अवस्था, जिथं जाणं नाही, येणं नाही, कसल्याही प्रकारचा विचार नाही, अशा अवस्थेला मोक्ष असं म्हटलंय.
महाराज म्हणले आसो आईसा कोठे आठवची नाही. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो बरं का, थोडासा विषय पटण्याकरता. तुकाराम महाराजांकडे एकदा त्यांचा मेहुणा आला, बायकोचा भाऊ. आता बायकोचा भाऊ म्हणजे काय सांगावं, मी काय वर्णन करावं त्याचं. बायकोचाच भाऊ तो. खूप लग्न झाल्यानंतर जवळपास पहिल्यांदाच आलता. माहेरे काही लांब नव्हतं तुकाराम महाराजांच्या बायकोचं, पुणे. आप्पाजी गुळव्यांची मुलगी. आणि महाराज देऊला राहत होते, असं काही फार अंतर नव्हतं दोघांमध्ये. पण तो कित्येक वर्षानं आला आणि जिजाबाईला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. बाबा, माहेरचा माणूस म्हणलं की बायकांना आनंद होतोच. आता तर असं वेगळं झालं की आता त्याच्यापेक्षा पराकुटीचा आनंद आहे. लग्न ठरवतानाच मग सगळे माहेरचेच पाहिजेत, सासरचं कुणीही नको. किंवा मुलगी सांगते मला नको भाऊ, तुला नको जाऊ, दोघंच राहू, गोड गोड खाऊ, सिनेमाला जाऊ. दोघं. अपार्टमेंट संस्कृतीमध्ये, वाक्य नीट ऐका, अपार्टमेंट संस्कृतीमध्ये घराचे दरवाजे मानवतेला पारखे झाले. आम्ही दुसऱ्याचा विचारच करू शकत नाहीये. गावोगावी हिंडताना इतकं प्रत्यय आलाय तर काय बोलावं विचार कळतच नाही काही. परवा म्हणला महाराज, एक जण म्हणला महाराज आमच्या मुलीचं लग्न ठरायचं, बघा ना एखादं स्थळ. म्हणलं कसं पाहिजे स्थळ? काही नाही, बघा मुलगा डॉक्टर किंवा इंजिनियर असावा, पुण्यात घर असावं, मस्त घर म्हणजे बंगला बरं का, घराची व्याख्या. बंगला असावा, 2-4 गाड्या असाव्यात, लाखाच्या पलीकडे पगार असावा. आणि मुलाला कोणी नको, आई नको, बाप नको, भाऊ नको, बहीण नको. मला काही कळत नाही ह्या काय कल्पना आहेत. एकटा मुलगा. म्हणलं असा मुलगा आमच्या बीडला आहे, पण त्याच्या पण काही अटी आहेत. म्हणलं काय अटी काय? मुलीला आई नको, बाप नको. आई म्हणलं असं तर तुला जर त्याच्या आई बाप नको आहेत तर त्यालाही तुझे नको आहेत ना. मग हे काय गंमत आहे? आपले पाहिजे तर लोकांचे नको. तुकाराम महाराजांकडे एकदा मेहुणा आला. महाराज बसले होते, नित्यकर्म आटोपलं. तुळशी वृंदावनाजवळ पांडुरंग हरी वासुदेव भजन करीत बसले. आणि ती आवली आली, महाराजांना नमस्कार केला. काय म्हणाली नीट ऐका. ती म्हणाली अहो लग्न झाल्यापासून मी कधीही तुम्हाला काही मागितलं नाही. मागितलं का? महाराज म्हणले नाही मागितलं, पण म्हणले आज एक मागणार आहे. महाराज म्हणले काय मागते बोल ना. काही नाही म्हणाली, लग्नानंतर पहिल्यांदाच माझा भाऊ माझ्या घरी आला आहे. म्हणजे माझ्या या माहेरची माणसं म्हणून तोच पहिल्यांदा आला आहे. महाराज म्हणले ठीक आहे, काय मग म्हणणं काय तुझं? म्हणणं काही नाही आहे, एवढीच इच्छा आहे तुम्ही जे आता लगेच नित्यकर्म आटोपल्यावर भंडाऱ्या डोंगरावर जाताना, वाक्य नीट ऐका. तुकाराम महाराजांनी भक्ती कधी घरात नाही केली, एकांतात केली, लोकांतात नाही केली. भक्ती हा लोकांतातला विषयच नाही आहे, एकांतातला विषय आहे. सगळ्या संतांनी एकांतात भक्ती केली आहे. एकांतातली भक्ती लोकांतामध्ये प्रसूत केली, पण साधना एकांतातच केली आहे. ऋषीमुनी मूर्ख होते का, वेडे होते का? त्या काळात जंगलामध्ये जाऊन कंदमुळं फळून तप करायला वेडे होते का? एकाही ऋषीचा आश्रम गावात नाही आहे, गाव संस्कृतीच्या बाहेर आहेत ते. सगळे ऋषी घ्या तुम्ही, पुराणात वाचा, सगळे संत घ्या, त्यांनी साधना एकांतात केली. वाक्य नीट ऐका, लोकांतात कधी एकांत होत नाही. एकांत केल्याशिवाय मन शांत होत नाही, आणि मन शांत झाल्याशिवाय सीताकांत दिसत नाही. जर पंढरीचा पांडुरंग दिसावा असं वाटत असेल ना तर बास एकांत देवा. ती म्हणाली मी रोज म्हणते तुम्ही जाता भंडाऱ्या डोंगरावर नामस्मरण करायला, आज नका न जाऊ. आज माझ्या भावाच्या बरोबर तुम्ही जेवायला बसा. तुकाराम म्हणले तो तुझा भाऊ आहे, माझा नाही आहे. महाराज म्हणले तो तुझ्या नात्यातला आहे, माझ्या नात्यातला नाही, माझ्या नात्यातलं नाही. आता असं कसं? महाराज म्हणाले, ऐक म्हणले तुला पटवून देतो, माझ्या गळ्यात माळ आहे, त्याच्या गळ्यात माळ आहे का? मी एकादशी व्रत करतो, तो करतो का? मी पंढरपूरची वारी करतो, तो करतो का? नाही. माझ्या 24 तास दिनराजिनी हाचे धंदा. आणि गोविंदाचे मी सतत माझं नामस्मरण चालू आहे, त्याचं सतत. आज आले किती, गेले किती, गुळाचे पैसे किती, कापसाचे किती, हेच चालू आहे, दुसरं काही नाहीच आहे. म्हणून त्या दृष्टीनं तो माझा नात्यातला नाही आहे. ती म्हणली इथे काही म्हणा, मला काही कळत नाही त्यातलं, पण तुम्ही आज जेवायला थांबा, काहीही करा. महाराज म्हणले कधी नव्हत म्हणते ना बायको, ऐकावं लागतं बरं बायकाचं, नाही तर मग संसारामध्ये अगम आहे. भांड्याला भांडो लागतोच, आणि किती ऐका तरी लागतोच.
मला राजाचा सुद्धा राजे प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपतीचा संसार असा दाखवा की दोघाचं नवरा बायकोचं भांडणच नाही. असा भांडणाशिवाय संसारच नाही महाराज. परवा एक जण कीर्तनात उठला ना मधीच, शब्द मागे घ्या. म्हणलं का? या पठ्ठ्याचं लग्न झालेला 40 वर्ष झाले, एकदाही भांडण नाही. म्हणलं तू कसं काय बाबा? मी त्याला विचारलं तुझ्या सुखी संसाराचं रहस्य मला सांग. माझ्या घरात तर मी कीर्तनकार असून रोज भांडण नाही. आज कुठे गेलतात? औरंगाबादला. परवा कुठे गेलतात? नाशिकला. मग नक्की गेलतात कीर्तन? म्हणजे कीर्तनालाच गेलतो, दुसरं कशाला गेलतो? मग पिशवीत एकच नारळ कसं आहे? 2 नारळ कसे नाही? म्हणजे 2 कीर्तन झाल्यावर 2 नारळ आले पाहिजेत की नाही? एकच कसं आहे? भांडणाला महाराज कारण काय लागतं? काही सांगायचंच कारण नाही, भांडण असतंच. तो म्हणला मागे घ्या शब्द. म्हणलं काय? माझ्या प्रपंचात 40 वर्ष झाले लग्न झालेलं बायकोचं माझं भांडणच नाही. म्हणलं सुखी संसाराचं रहस्य काय? तो म्हणला महाराज होईलच कसं? ती मुकीन मी बाहेर. महाराज थांबले आणि त्या दिवशी अनेक ठिकाणचं उसणं पासणं उधार करून तुकाराम महाराजांच्या पत्नीनं भावाकरता पुरणाचा स्वयंपाक केला. महाराज काय सुंदर स्वयंपाक केला. घरात काहीच नव्हतं बरं, पण इतर ठिकाणाहून सगळे आणलेले पदार्थ. ताटं मांडले 2, एक तुकाराम महाराजाचं, दुसरे आपल्या भावाचं. बसायला पाट, टेकायला पाट, रांगोळीचा थाट, उदबत्त्याचा घमघमाट, पक्वान्नाचा चमचमाट. काय मस्तपैकी असे मांडले. दोघंही जेवायला बसले. मीठ, लिंबू, कोशिंबिरी, चटण्या, भाज्या, भजे, वडे, पापड, कुरडया. किती यादी सांगू? 10 वाजून गेले. विषय वेळ संपलाय. सगळे पदार्थ केले आणि खास पदार्थ केला पुरणाची पोळी. दोघांच्याही ताटात टाकली. तुकाराम महाराज मात्र जेवत होते, पण तिचा भाऊ काही जेवला नाही. तिने कुठल्याच पदार्थाला हात लावला नाही. अर्धी चतकोर अर्धी एक पोळी पुरणाची खाल्ली असेल आणि खाल्ली आणि उठला. हिच्या मनामध्ये एक एवढ्या मी कष्टानं स्वयंपाक केला. माता भगिनी कष्टानं करत असतात बरं का. त्यांनी केलेल्या स्वयंपाकाचं कौतुक करायला शिका. असं कीर्तनात सांगितलं. एक जण बायकोला लग्न झाल्यापासून कधी कौतुकच केलं नाही त्याचं. आज काय भाजीत मीठ नाही, आमटी तिखट झाली आहे, हे पातळ, सगळं असंच बोलायचं. तिने ऐकून तिलाही कंटाळा आला. ती म्हणली कसंही करा, हे नावच ठेवते. पण कीर्तनातून त्याला जे वैराग्य प्राप्त झालं, त्याच्यात जो बदल झाला तो घरी गेला. म्हणला आज कौतुकच करतो बायकोचं. तिनं आपला पाट मांडला, पाण्याचा तांब्या ठेवला. वा वा काय सुंदर पाट आहे, कौतुक. आता पाटाला काय सुंदर पाटच असतो की, काय सुंदर पाणी आहे. तिनं ताट मांडलं, ताटात मीठ बीठ सगळे पदार्थ घातले, भाजी आमटी सगळे पदार्थ. तो म्हणला वा 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 वा, लग्न झाल्यापासून आज पहिल्यांदा आमटी अशी खातोय. इतकी सुंदर आमटी तर इंद्रालाही मिळाली नसून. ती म्हणली गप्पासा, आज माझं दुखायल्यामुळं हॉटेलचा डबा आणलाय. म्हणजे लागले कौतुक करायला हॉटेलच्या डब्याचं. ती म्हणली माझा भाऊ का जेवला नसेल. आणि दोघांचं जेवण झाल्यावर तिनं जेवायला ताट घेतलं. विषय काय चालला लक्षात ठेवा. आसो आईसा कोठे आठवची नाही. देहीचं विदेही, देहामध्ये राहून सुद्धा विदेही जगता येतं का? हा महत्वाचा मुद्दा आहे. अहो देहातच विदेही पण जगता येतं. ती जेवायला बसली, मग तिच्या लक्षात आलं की कुठल्याही पदार्थामध्ये, आमटीत नाही, भाजीत नाही, भाज्यात नाही, कशातच मी आज मीठ टाकलं नाही. आणि मीठ न टाकल्यामुळे माझा भाऊ जेवला. त्यांनी सगळे पदार्थ तसेच ठेवले ताटात. ती जे गेली तुकाराम महाराजांपुढे, तो तर परका होता. घर तुमचं आहे, तुम्हाला सांगायला काय हरकत होतं की या पदार्थामध्ये मीठ नाही आहे, तुम्ही सुद्धा तसंच खाल्लं, मग माझा भाऊ तुमच्यामुळे उपाशी राहिला. अशी जी लाखोली वाहिली तिनं. तुकाराम महाराज म्हणले अगं मलाच कळत नाही तर मी काय सांगणार. काय खातो आम्ही, बरोबर आहे ना? प्रमाणे महाराजांचं, आम्ही काय खातो काय नाही. देह जगत असतो म्हणून आम्ही खातो, बस एवढंच मला कळतं. आम्ही खाताना सुद्धा आमची वृत्ती तद्रूप झालेली असते. आम्हाला दुसऱ्या परमात्म्याशिवाय काही आठवतच नाही. अशा विदेही स्थितीला पोहोचण्याची अवस्था नामातून प्राप्त होते. म्हणून सदा नाम घोष करू. आपल्या सगळ्यांच्या कृपेनं, महाराजांच्या कृपेनं मी पांडुरंग अजून बघितला नाही. माझ्या कीर्तनातही कधी आला नाही. पण मला एकच पांडुरंग माहिती आहे, आमचे प्रसाद महाराज.
एक 10 मिनिट जरी महाराज शेवटचे माझ्या कीर्तनाला आले तरी पांडुरंग माझ्या कीर्तनात आल्याचा मला आनंद होतो. बस राम महाराज की जय. महाराज आले की मला पांडुरंग मिळाला. हे मी तुमच्या देखत महाराज इथे आहेत म्हणून नाही बोलत बरं. माझ्या अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी आणि आतमधून बोलतोय. आणि हे कुठेही असो कीर्तन माझी हीच अवस्था आहे. माझ्या जीवनातला एक अनुभव सांगतो. खरा खोटा त्याच्यावर मग काही भाष्य करणार नाही. तुम्हाला खरं वाटलं तर खरं समजा, खोटा वाटलं तर खोटा. हे माझ्यापुरतं सत्य आहे. किती अनुभव असतात माणसाला. अमळनेरला कीर्तनाला गेलो. 20 वर्षापूर्वीची कथा असेल. शिवरात्र होती. दुसऱ्या दिवशी आदल्या दिवसापर्यंत माझं वाडीमध्ये कीर्तन होते. महाराजांची मी परवानगी घेतल्याशिवाय तिथून निघत नव्हतो. महाराजही त्यावेळी उपलब्ध झाले. म्हटलं महाराज मी जाऊ का, आता माझी कीर्तनं संपली. महाराजांचं एक वाक्य मला आठवलं. ते म्हणले आजच्या दिवस राहिला तर नाही का चालणार, उद्या जा. नाही महाराज म्हणलं बीडला कीर्तन आहे शिवरात्रीचं. ते म्हणले उद्या जा, आज नका जाऊ. आणि नका जाऊ म्हणत असतानाही मी गेलो. मला कीर्तन होतं. आणि गंमत सांगतो, महाराज का नका जाऊ म्हणत होते मला अर्ध्या रस्त्यात गेल्यावर कळालं. का ते सहज बोलून गेले. मी ऐकलंच नाही त्यांचं. माझ्या 20 वर्षापूर्वीची जीवनातली कथा बरं का. अर्ध्या रस्त्यामध्ये अमळनेरहून गाडी औरंगाबादला येणार आणि औरंगाबादहून बीडला येणार असा प्रवास होता माझा. अर्ध्या रस्त्यामध्ये गाडी आली. निर्जन रस्ता लागला होता सगळा. रस्त्यात कुठल्याही प्रकारचं गाव नव्हतं. आणि पूर्ण एसटीची गाडी चांगल्या रस्त्यावर उलटली. तुम्हाला सांगतो, एसटीतल्या सगळ्या प्रवाशांना कुठे हाताला जखम, पायाला, डोक्याला जखम, सगळ्या अंगावर जखमा. मी मात्र अलगद त्या सीटच्या मागच्या सीटच्या खाली जाऊन पडलो. अलगद. मला काहीच नाही कुठं खर्चटलो. मला त्यावेळी कळालं महाराज का जाऊ नका म्हणत होते. त्या दिवसापासून, म्हणजे आधी तर होतीच, पण त्या दिवसापासून आजपर्यंत महाराज माझ्या दृष्टीनं पांडुरंग आहे. बस इतका शब्द. त्यांचा आदेश झाला. मला त्यांनी विचारलं महाराज कीर्तन, म्हणलं महाराज तुम्ही जो आदेश द्याल तो माझा आदेशच आहे. इथे काही ठिकाणं असे असतात की त्या ठिकाणी श्रद्धा म्हणूनच आपण हे सगळं करायचं असतं. महाराज आपल्या पुढं बोलतो, एक शब्दही खोटा नाही. तुम्हीच होतात उद्घाटनाला त्या दिवशी काळाराममध्ये नाशिकला. तिथला कीर्तन महोत्सव झाला. 1 दिवसाची कीर्तन सेवा सोडून आज इथं आलो आहे. तिथलं कीर्तन चालू आहे बरं, पण तिथलं नाही. म्हणलं आज मला माझ्या प्रसाद महाराजांकडे गेलं पाहिजे. इतका माझी त्यांच्या पायाजवळ नितांत श्रद्धा आहे. आज महाराज आले. बस बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. माझा हा विठ्ठल डोलला की माझं कीर्तन यशस्वी झालं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करतो. सखाराम महाराजांच्या चरणी अर्पण करतो. एक भव्य दिव्य आगळं वेगळं असं पंढरीचं वैभव, द्वारकेचं वैभव संभाजीनगरला प्राप्त झाले. महाराज काय श्रोता या ठिकाणी. यापूर्वीचा अधिक महिना मला वाटतं तुकाराम महाराजांच्या गाथेचं पारायण होतं याच ठिकाणी, याच परिसरामध्ये 3 वर्षापूर्वी. त्यावेळी मला आज्ञा नव्हती झाली महाराजांची. मी नाही आलो. पण या काळात यावर्षी मला पहिल्यांदा विचारलं गेलं. आमच्या आरगडे महाराजांनी पण फोन केले होते खूप. यावर्षी सेवा मिळाली. मी माझं परमभाग्य समजतो. या ठिकाणी अनेक कीर्तनकार महाराज मंडळी, त्या सगळ्यांना वंदन करतो. तुम्ही खूप महान, मी किती लहान आहे. तुम्ही किती महान, मी किती लहान. माझं लहानपण समजून, माझं लहानपण हे मला मान्यच आहे. तुमच्या पुढे सेवा केली. बोलिली लेकुरे विडी वाकुरे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. आणि हा तर सगळा माझा मायबाप आहे, माझे आईवडील आहेत. सगळ्या श्रोत्यांना वंदन करतो. या ठिकाणी अनेक वैदिक आहेत, अनेक कीर्तनकार आहेत, अनेक प्रवचनकार आहेत, अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत. सगळ्यांना वंदन करतो. अनेक माता भगिनी आहेत, त्यांनाही नमस्कार करतो. आणि सगळ्यात शेवटी ज्या अमळनेर संस्थांच्या सेवाभावी संस्थेनं संभाजीनगरच्या हा कार्यक्रम ठेवला. मी 10-12 तरी फोन केले बरं का. कुणाला? आमचे सारंग गुरुजी इथं आहेत का? नसतील. सारंग गुरुजीला. हा गुरुजी तुम्हालाच केले मी. मला औरंगाबादचा एक तरी नंबर कळवा. मला कुठं जायचं माहीत नाही, कुठं यायचं माहीत नाही, कार्यक्रमाचं स्थळ माहीत नाही, पत्रिका नाही, काही नाही. ते म्हणले मी लालसरेला सांगतो, लालसरेला सांगतो. परत लालसरेचाही फोन नाही, त्यांचाही नाही. नाही चालेल. मी आज चौकशी केली की मला 2 दिवसापूर्वी कोणीतरी व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवली. मी आलो आज औरंगाबादला. मला महाराजांच्या दर्शनाला एखाद्या गाईकडं वासरानं जशी धाव घ्यावी तसं माझं चित्त. मी महाराज थोडा उशीर आलो. 7:30ला या ठिकाणी आलो. 8ला कीर्तन होतं. आपल्या सेवे नमस्काराला मी येऊ शकलो, पण मला माहिती आहे की आज आपण कीर्तनाला येणार आहे. काही वृथा काही ज्याला आपण अनृत बोलण्यात आलं असेल तर आपण क्षमा करा. सगळ्यांना नमस्कार करतो.
आणि गोड वाणीतून एकदा भजन करा. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 2च मिनिट, अजून एक चरण राहिलं बरं का. वेळेत आहे आपलं कीर्तन, काही अडचण नाही. मी वेळेच्या बाहेर जाणारच नाही. अजून एक चरणाचा अर्थ राहिला, भावार्थ. आज या ठिकाणी आमचे परमस्नेही, आमच्या बीड जिल्ह्याचे एक उत्तम व्यक्तिमत्व, आदर्श व्यक्तिमत्व आमचे रेणुकादासजी वैद्य या ठिकाणी आले आहेत. नुसते संभाजीनगरच्या मनपामध्ये सभापती म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. ते आले, त्यांनाही धन्यवाद देतो. खरं आमचा त्यांचा स्नेह खूप जुना आहे. आम्ही एका गावचे येतं, त्यापेक्षा औरंगाबादमध्ये त्यांनी जे वलय निर्माण केलं, वर्चस्व कमवलं, आम्हाला अभिमान वाटावा अशा या गोष्टी आहेत. मी वैद्यजींनासुद्धा सुयश चिंतितो पुढच्या त्यांच्या. उठू नका कुणी, एक अभंग राहिला बरं का, अजून एक चरण. खाली बसा माता बेगिनी, खाली बसून घ्या, फक्त 2 मिनिट. उठलात तर मग मला माहीत नाही बरं का घरी जाईपर्यंत काय होईल ते. खाली म्हणजे मी बसा, खाली जबाबदार बसा, नाही खाली. बरं का. मी जबाबदार नाही, तुम्ही जबाबदार. बसा, बसले बाबा, बसले खाली. किती भीती असते मारणार माणसाच्या घरी. अहो एका क्षणाचा भरवसा नाही. एक जण नवरा इतका वाळून चालला, त्याला म्हणलं का वाळायला लागला? तो म्हणला बायको रोज धोस देते मला. म्हणलं काय म्हणती? मी जीव देईल, काही झालं की जीव देईल. म्हणलं एक दिवस म्हण तिला दे. खाली बसा, खाली बसा. म्हणलं तो तिला तसाच भांडण झालं. ती म्हणली मी जीव देईल. तो म्हणला देईल तर दे. आणि निघाली नव्हती, सगळं गाव उलटलं पाहायला. अशी पळाली म्हणताल जोरात, जाते जीव देते, विहिरीत उडी टाकते. रात्रीची वेळ 12 वाजलेले, जीव देते जीव देते. माझं नेमकं कीर्तन सुटलं आणि त्याच रस्त्याने मी. म्हणलं काय झालं एवढी गर्दी? म्हणजे बायको जीव द्यायला चालली. मी त्याला म्हणलं पळू नको काही, बस काही जीव देते असं म्हणलं. ते म्हणलं दिलं तर. आता माझ्याही पुढं प्रश्न आहे, दिलं. म्हणलं दिलं तुम्ही काय करू? म्हणजे तुम्हीच म्हणलात ना जीव दे. म्हणलं जीव कुणी नसतं. अहो कुणाला टाचणी लागली तर माणसाला वेदना होतात, जीव देणं साधं असतं का? म्हणलं दिलं तर. म्हणलं काही देत नाही, थांब थोडं. अर्ध्या रस्त्यात गेली तिथून परत आली, विहिरीत उडी टाकायला गेली ती. म्हणलं का मावशी कशामुळे परत आला तो? नाही म्हणली फारच अंधार आहे, विंचुकाट्याची भीती वाटायला लागली, कंदील घेऊन जाते म्हणे. आता जीवच द्यायचा तर विंचुकाट्याची काय भीती? जीव मरायचं चल कुठं तरी. कुणी काही उठू नका बरं का. गंमत झालं एकच चरण. तू का म्हणे आम्ही झालो अग्निरूप. एक जणांनी विचारलं अग्निरूप जर होणं नामाचा परिणाम असेल, आगडे महाराज, अग्निरूप हा जर नामाचा परिणाम असेल तर ते नाम आम्हाला कशाला घ्यायचंय? ते नाम न घेतलेलंच बरं. एरवी घेतलं तरी आम्ही अग्निरूप होणारच आहेत, आणि नाम नाही घेतलं तरी अग्निरूप आम्हाला अग्नीच लावलं जाणार आहे ना. एक लक्षात ठेवा, अग्निरूप या शब्दाचा अर्थ जाळणं हा अग्नीचा धर्म आहे. जाळणं हा अग्नीचा धर्म आहे. नाम जाळतं, त्याला विशेषण दिलंय, ते उपमा दिली. नाम कशाला जाळतं? नाम पापाला जाळतं, म्हणून अग्नीची उपमा दिली आहे. आमचं गतानुगतिक अनेक जन्माचं असणारं पाप जाळून टाकण्याचं सामर्थ्य नामात आहे. नाम काय करतं? भागवतानी शेवटचा श्लोक जो भागवताचा आहे, जिथं भागवत संपलंय, नाम संकीर्तनम यस्य, शेवटचा श्लोक, सर्व पाप प्रणाशनम. नाम काय करतं? नाम हे सगळ्या पापांचा नाश करतं, म्हणून नाम महत्त्वाचं आहे. या अभंगामध्ये 3रा दिवस असल्यामुळे नामावरच बोलावं लागलं मला, त्यामुळे मी बोललो. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करतो, आपल्या सगळ्या मायबापांच्या चरणी अर्पण करतो, तुमच्या सगळ्यांच्या चरणी अर्पण करतो. काही सूचना असतील तर देतील. 1-2 मिनिटात फक्त चाल ना, आज आपल्या सप्ताहातील 3ऱ्या दिवसाची सेवा आदरणीय परमपूज्य हरिभक्तीपरायण भरत महाराज रामदासजी महाराज यांनी अंमळनेरकर महाराज सेवा संघाच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी केली. सुखाचा अगदी सोपा मंत्र कीर्तनाच्या माध्यमातून सांगितला. महाराजांचे आम्ही शतशः ऋणी आहोत. महाराजांनी एक वाक्य बोलून गेले, या संभाजीनगर शहरामध्ये परमपूज्य आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय प्रसाद महाराज अंमळनेरकर महाराज यांनी पंढरपूर उभं केलं. पंढरपूर तर उभं केलंच महाराज, पण मला असं म्हणायचं आहे, ज्या ज्या ठिकाणी महाराज जातात त्या त्या ठिकाणी पंढरपूरच असतं वेगळं. असे आदरणीय महाराजांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम सुरुवात आहे. आजच्या या आपल्या सप्ताहाला भेट देण्यासाठी या शहरामध्ये महाराजांनी उल्लेख केला. राजूजी वैद्य सभापती म्हणून परवालाच निवड झाली, ते या सप्ताहाला भेट देण्यासाठी आलेले आहेत. अंमळनेरकर महाराज सेवा संघाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात येईल. त्याचबरोबर त्याच्या अगोदर आदरणीय पूजनीय वंदनीय महाराजांचं पूजन राजूजी वैद्य करतील. यावेळेला आपण सभापती म्हणून आलात,
पुढच्या अधिक मासाच्या वेळेला आपण आमदार म्हणून यावा अशी आम्ही शुभेच्छा देतो. टाळ्यांचा कडकडाट. सद्गुरु सखाराम महाराज की जय. त्याचबरोबर ग्रंथ आणि प्रसाद देऊन राजीवजी वैद्यसाहेब यांना महाराज आशीर्वाद देतील. त्यांनी आशीर्वाद घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी या विभागाचे माजी नगरसेवक अनिलजी जयस्वाल हे सुद्धा या ठिकाणी रोज असतात, रोज आहेत. गेली 2 महिन्यापासून आमच्याबरोबरच आहेत. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. उद्याचे कार्यक्रम 4 ते 6 काकडा भजन होईल, 6 ते 6:30 विष्णू सहस्रनाम आणि 7 ते 10:30 या वेळेमध्ये नित्याचं पारायण सोहळा होईल. त्यानंतर 11 ते 12 भजन, 3 ते 5 या वेळेमध्ये परमपूज्य हरिभक्तीपरायण मोहन महाराज रामदासी यांचं प्रवचन होईल. आणि रात्रीचं 8 ते 10 हे कीर्तन हरिभक्तीपरायण अमृत महाराज जोशी हे पूर्वाश्रमीचं नाव आहे. सध्याचं अमृताश्रम स्वामीजी यांचं 8 ते 10 या वेळेमध्ये सुश्राव्य असं कीर्तन होईल. कार्यक्रम आपल्या वेळेवर सुरुवात होत आहेत. उद्यापासनं अगदी 7:45ला कार्यक्रम सुरुवात होईल. 8ला बरोबर महाराज उभे राहतील. तरी सर्व भाविकांनी वेळेवर यावं ही सर्वांचरणी विनंती. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. बोलले महाराज तुम्ही जिथं नाही विचारिला अधिकारने आपला महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा रागा भयापैकी करा. सद्गुरु सखाराम महाराज की